काय माहिती. हो हो 15-20 मिनिटांमध्ये मी येते तिकडे. पैसा जमा करून ठेवा. सविता ताई हप्ता. सविता ताई आज 16 तारीख आहे. 2 दिवसाच्या वर दिवस गेले. महिला बँकचा 5,000 चा हप्ता भरला नाही अजून तुम्ही. द्या चला लवकर. मला अजून भरपूर ठिकाणी जायचंय. गेल्या महिन्यात तुम्ही 3 दिवस लेट हप्ता भरला होता. आमचे मॅनेजर माझ्या पगारातून हप्ता कट करतात. मॅडम मी खोटं बोलत नाही. या महिन्यात खूपच ओढाताण झाली. मिस्टरांच्या कंपनीत पगार सुद्धा नाही झाला आणि मुलीची फी पण भरावी लागली. मला फक्त 8 दिवसाचा वेळ द्या मॅडम प्लीज. सविता ताई प्रत्येक घरामध्ये गेलं की हेच ऐकायला मिळतं. कोणाचा पगार झाला नाही तर कोण आजारी आहे. आम्ही काही तर समाजसेवा करायला बसलोय का? लोन घेताना कशा पटापट सह्या केल्या होत्या. तसं लोन भरायला एवढे का नाटके करता? मॅडम मी नाटक नाही करत. मध्यमवर्गीय घर चालवणं किती कठीण असतं हे तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. मी स्वतःसाठी 1 रुपया सुद्धा खर्च करत नाही. ही बघा साडी 3 वर्षापूर्वी घेतलेली आहे. पण मला आज हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. मी इथून पैसे घेतल्याशिवाय इथून हलणारच नाही. मॅडम ते लोन मी माझ्या स्वतःच्या हौशेसाठी नाही घेतलेलं. मग कशासाठी घेतलं होतं 50,000चं लोन? मॅडम गेल्या वर्षी यांची तब्येत खूपच बिघडली होती. त्याच्यामुळे ते कामाला पण जाऊ शकले नव्हते. त्याच्यामुळे घरातली परिस्थिती खूप बिघडली होती. त्याच्यामुळे मला लोन काढावं लागलं मॅडम. मग तुमच्या मिस्टरांना का नाही सांगितलं? कारण त्यांना आधीच खूप टेन्शन झालं होतं. त्याच्यामुळे त्याची तब्येत खराब झाली होती. डॉक्टरने सांगितलं त्यांना अजून जास्त टेन्शन देऊ नका. त्याच्यामुळे त्यांना काहीच सांगितलं नाही मी स्वतः आता कामाला जाते. त्यातून 4 पैसे येतात. त्याचं मी घर चालवते मॅडम. आणि त्यातले 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि अचानक मुलीची फी भरावी लागली. त्याच्यामुळे हप्त्याचे पैसेच नाही उरले. सॉरी मॅडम पण एक हाऊसवाईफ म्हणून घर चालवणं खूप कठीण जातं. सविता ताई मला माफ करा. या उन्हातानात पैशाच्या मागे धावून धावून आमचेही मन दगडासारखे कडक होतात. आम्ही हे विसरून जातो की समोरची व्यक्ती एका चक्रव्यूहात अडकलेली आहे. हा घ्या तुमचा या वेळेसचा हप्ता. मी माझ्या खिशातून भरते. तुम्ही फक्त ह्याच्यावर सही करा. नाही नाही मॅडम हे काय करताय तुम्ही. मी तुमचे पैसे कसे घेणार. मी हे पैसे तुम्हाला दान दिलेले नाहीये. हे एका बाईने दुसऱ्या बाईला स्वाभिमानाने दिलेला साथ आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एवढं झेलताय तर मी तुमच्यासाठी एवढंही नाही करू शकत. तुमच्यापाशी पैसे आले ना तर ते मला वापस करा. चला येते मी.